नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत. मित्रांनो, विंचू एक छोटासा प्राणी. बिचारा छोटासाच तर आहे. काय करेल असं म्हणून आपण त्याला नाही ना उचलून घेत. समजा घेतलं तर त्याच्या गुणधर्मानुसार तो डसल्याशिवाय राहत नाही. बरोबर ना? आपल्या आजूबाजूला देखील असे बरेच मनुष्यरूपी विंचू असतात. त्यांचं दुःख बघून, त्यांचा त्रास बघून आपण त्यांना जवळ केलं, प्रेम दिलं, सोबत केली की एक दिवस ते त्यांची औकात दाखवतातच आणि आपल्याला असे काही डसतात की आपण सुन्न जातो. आता तात्पर्य काय? तर आपल्याला माणसं ओळखता आली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक ठराविक सीमेरेषेपुढे कुणालाही येऊ द्यायचं नाही. बघा पडतंय का? मित्रांनो, या व्हिडिओला मी 50 लाईकचा टार्गेट ठेवतो. खूप चांगले विचार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला 1 ते 10 पर्यंत गुण द्या, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवायला खूप मदत होईल. मित्रांनो, जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काहीच किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात. ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका. कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपले अनमोल जीवन. ते आनंदाने आणि सुखात जगा. देव म्हणतो, मला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य वाटते. तेव्हा एक ऋषीमुनी देवाला विचारतो, तेव्हा आपल्याला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देवानं उत्तर दिलं, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. मित्रांनो, खूप स्वप्न तुटतात. जे व्हायचं ते होत नसतं. सर्व अपेक्षा, इच्छा मातीमोल होतात. जे ठरलं होतं ते काहीच होत नाही. सर्व गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि आवड निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस्ड होतात. नकारात्मक विचारांच्या जाळ्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगले होईल. वाईट वेळ निघून जाईल. सर्व स्वप्न, इच्छा, अपेक्षा पूर्ण होतील. आणि असं घडतं. वाईट वेळ निघून जातो आणि थोडी वाट पाहिली की सर्व सुख जोळीत येऊन पडतात. अपेक्षेपेक्षा जास्त भेटतं. निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिले की सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप येतात. तर मित्रांनो, सध्या माणुसकी कमी होत चाललेली आहे. जो तो आपल्या आयुष्यात व्यस्त आहे. शेजारी काय चाललंय याचा सर्वांना विसर पडला आहे. माणुसकी गोठून गेली आहे. इतरांचे दुःख बघून डोळे ओले होणे दूर, सध्या तर लोकांनी इतरांचं दुःख समजून घेणंही बंद केलं आहे. म्हातारे आई वडील वृद्धाश्रमात आहेत. हजारो ब्रँडेड कपडे न विचार करता खरेदी केले जात आहे आणि भाजीपाला विकत घेताना मात्र मोलभाव आहे. अपघाताच्या ठिकाणी मदत सोडून लोक सेल्फी घेण्यात दंग आहेत. लोकांना मदत करणे किंवा समाज कल्याण करणे
म्हणजे काही जगावेगळं करावं लागत नाही. फक्त माणुसकी जपायला शिका. सर्वांशी प्रेमाने वागा. शक्य होईल तिथे जमेल तितकी मदत करा. सर्वांकडे एका नजरेने बघायला शिका. जितकं तुमच्या ओंजळीत आहे ते सांडण्याआधी वाटायला शिका.